तर नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात आपण सर्वजण. तर आज चालू आहे फिरायला. हा आपला संदेश भाऊ, आपला जिगरी यार. हा म्हणजे आपल्यापासून कमीत कमी लहानपणापासून जे म्हणतात ना आपण, ते काय म्हणतात त्याला, चाइल्डहुड नाही लंगोटी यार, लंगोटी यार, तेव्हापासून आम्ही सोबत आहे. तर मित्रांनो, आता त्याचं डिग्री वगैरे झाले आणि सध्या तो आता जॉब करतोय. तर आलो होतो, एकत्र भेटलो वगैरे मस्तपैकी, जेवण वगैरे केलंय. संदेश भावाने फुल खाल्ले. काय काय रे? हा मटन तोडला आता. हा भाई, खतरनाक विषय. बरं ठीक आहे, मग तुम्हाला बाहेरचा व्ह्यू वगैरे दाखवतो, थोडा वेळ थांबा. आणि आमचे दुसरे हे प्रोग्रामर गोवर्धन बिझी आहे सध्या शेड्यूल मध्ये. थांबा एक मिनिट. तर हे बघू शकता बाहेरचा व्ह्यू, बघू शकता बंगला वगैरे कसा आहे, एकदम मस्तपैकी कंपनी वगैरे, त्याचा सिग्नल लागलेलं आहे. या साईडला 5 स्टार हॉटेल आहे. ह्या साईडला बघू शकता पॅन्टालून्स वगैरे सध्या काम चालू आहे. आणि इथं बघू शकता SP रोड, सेनापती बापत रोड. फुल एन्जॉय वगैरे फुल मस्त आहे बघा. अँड बाकी बाबा बाबा पळा लागली. भाई तू पण चाला भाई, मी पण चालू करतो. भाई हा सीन आठवतो का तुला? हा मुलगा जो बसलाय ना भाई, ही मुवमेंट यार लाईफ मध्ये खूप कमी मुलांना भेटते. कारण की काही जणांना म्हणजे बोलता येत नाही, कारण की असं असतंय. पण तरी पण भाई, हे जोपर्यंत आपल्या आई वडील ना, तोपर्यंत आपल्या आई वडिलांना जीव लावा. कारण की शेवटी तुम्हाला सांगतो एक गोष्ट, कारण की आई वडील एकमेव आहे की ज्यांना वाटतं की आपल्या मुलांनी माझ्यापेक्षाही श्रीमंत व्हावं किंवा श्रेष्ठ व्हावं किंवा चांगल्या पदावर जावं किंवा सक्सेस व्हावं, असं फक्त आई वडिलांचं वाटतं, बाकी कोणाला वाटत नाही. भावकी बिवकी कोण नाहीये. लय आई घालीत भावकी, तर आमची तर लय बाराची. खरंच शिवाय देतोय, सॉरी, पण परंतु काय खरंच ना, शिवाय येतात तोंडाला. आमच्याकडे जोपर्यंत होतं तोपर्यंत माझ्या वडिलांना त्यांना गोड गोड बोलून सगळे घेतले. आणि आता त्यांच्याकडे आलं तर विसरले आम्हाला. पण काय प्रॉब्लेम नाही, काय अडचण नाही. योगेश भाऊ सगळं तेवढे मिळवायची ताकद ठेवतो. तर मित्रांनो, जाऊ द्या, ते ठीक आहे. त्या गोष्टी त्यासाठी की घाण तिकडे ठेवा आणि आपण आपल्या पुण्यात परत येऊ. तर बघू शकता, कारण की त्यांना विचार करून आपण डोक्यात आपण स्वतःच कशाला हे खराब करून घ्यायचं करिअर, आणि कशाला त्याचा विचार करून करून टेन्शन घ्यायचं त्या सोडून. तर हे बघू शकता, ट्रॅफिक पण भरपूर आहे पुण्यामध्ये. पण सध्या आपण ठरवले ना आता फिरायला जायचं तर तो जायचं. सब तोड़ते हैं, पर सिग्नल नहीं तोड़ना हमें भाई. तो हम जाएंगे आराम से, ये और आपको पूरा पुणे एक्सप्लोर करवाएंगे और बहुत मजे करने वाले. सो भाई, आणि खरंच मी माफी मागतो मित्रांनो तुमच्या सर्वांची, कारण की हा पण मित्र महाराष्ट्रीयन आहे, मराठी आहे, पण आई घाला हिंदी बोलतो. त्याला नंतर दाखव थोड्या वेळाने, थोडं तो चांगलं धरून. तर बाकी काय म्हणता, निवांत वगैरे. परंतु एक सांगायचं काय असं आहे की बाबा, जोपर्यंत या गाड्या आपल्या घरात बाहेर लागत नाही ना, तोपर्यंत मेहनत करायची. आणि त्यासाठी दादा हिट करतात रियालिटी. पण त्यासाठी तुमची गरज लागणार आहे आपल्याला. आणि असा सपोर्ट राहू द्या, सहकार राहू द्या. तुम्हाला सर्वात म्हणजे लहानपणी जे आपले हे दाखवतो काय, पुस्तकांची युनिव्हर्सिटी बाल मित्र, एक मिनिट तुम्हाला दाखवतो. फक्त कंटेनर राहू द्या. फक्त आपल्या डायरेक्ट भाई कॅमेरात नाही बघायचं. इथं बघू शकता, हे कॉलेज जे आहे आपलं सिम्बॉयसिस कॉलेज आहे साईडला, दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता, हे सिम्बॉयसिस कॉलेजची बिल्डिंग. तर मित्रांनो बघू शकता सिम्बॉयसिस. तर सध्या आता इकडे या साईडला आहे, या साईडला दाखवतो तुम्हाला. त्या साईडला आपण लहानपणी जे शिकायचो, ते प्रकाशन असायचं, त्याचं नाव काय, हा, बाल भारती. बाल भारती. हे बघू शकता, ही बाल भारतीची बिल्डिंग बघ, दिसलं का? इथून पहिले पुस्तकं प्रकाशन होऊन आपल्यापर्यंत यायची लहानपणी, आपण नाही का. आणि हा हिरोईन आहे, डायरेक्ट तुम्हाला सांगतो, हा डायरेक्ट टक्कर देणार आहे कोणला, शाहरुख खानला. कोण विषयच नाही. फक्त चला तुम्ही आता ट्रॅफिक मध्ये तुम्हाला दाखवतो, ट्रॅफिक भरपूर आहे पुण्यामध्ये. परंतु काय विषय नाहीये. हे बघा, इथे NCC ग्रुप हेडक्वार्टर्स वगैरे आहे पुण्याचं. आणि आपण चालू आता बाहेर. तर दादाचे बॅनर लागले, वहिनीचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे पण खूप मनापासून आभार. कारण की आता त्याने आपल्या राज्य हातात घेतलं म्हणल्यावर. तर बघू शकता, पुणे सध्या थोडं डेव्हलप झाले, बाकी कपड्यांनी आणि विचारांनी नाही झाले, फक्त कपड्यांनी आणि गाडीने डेव्हलप झाले पुणे आमचं. तर या साईडला खूप शांतता आहे, मस्त आहे वगैरे वातावरण वगैरे. ॲथरचं शोरूम आहे इथे. अँड साहेब थांबले समोरच. कोण का काम कर रहे, टाइम मार रहे. जय हिंद साहेब. त्या जवळ घेतलं काय ना बोलत
बाकी काय म्हणताय मित्रांनो, इथं बघू शकतो, तुम्हाला दाखवतो फिल्म इन्स्टिट्यूट पण आहे पुढं, महाराष्ट्र विद्यामंडळ वगैरे, शाळा वगैरे, कॉलेज वगैरे, आणि इथं तुम्हाला इथं फिल्म इन्स्टिट्यूट दाखवतोय. हे बघू शकता मानव ह्युमन रिव्हॉल्युशन्स. हे बघू शकता. आता इथे आपलं फिल्म इन्स्टिट्यूट म्हणजे जे राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, भारत सरकार. बघू शकता कसं वातावरण, कसं छान प्रकारे एकदम आपल्या मराठी मूवीज मध्ये दाखवत नाही का, तसं प्रकारे दाखवलं एकदम छान प्रकारे. एंडेवर बघा, एंडेवर कशी आहे. हे बघू शकता वाडेश्वर, सगळ्यात फेमस आहे पुण्यात तर. आणि ह्या साईडला ह्या मावशी क्वीन. पण आलेलं आहे, आपण Queen. Starbucksला एक दिवशी जाऊया. स्टारबक्सला जाऊ ना भाई, युट्यूबचा पहिला पेमेंट आला की डायरेक्ट आपल्या फॅन्स लोकांना दाखवायचं ते आपण कुठं, डायरेक्ट स्टारबक्स मध्ये. हे बघू शकता, इथे फिल्म इन्स्टिट्यूट. फिल्म इन्स्टिट्यूट आहे. हो 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 हो, कसं आहे फिल्म इन्स्टिट्यूट. इथं स्टक झालं होतं बाई, तिथं असं झालं होतं, परत बस पकडते. भाई स्टक नाही व्हायचं लाईफ मध्ये, जे आपल्याला करायचं ना ते करायचंच. फॉर्च्युनर कसं आहे ना, फॉर्च्युनर. हे बघू शकता एरिया, या एरिया, अरे इकडे तर एकदम शांत वातावरण वगैरे मस्त. पुण्यात करमत रे, पण काय आहे ना थोडस आपण पैसा वगैरे नसेल ना तर करमत नाही, बाकी काय नाही. पैसा वगैरे पाहिजे मस्त पैकी, एकदम लाईफ सेटल, स्वतःचं घर वगैरे काहीतरी पुण्यामध्ये पाहिजे, तेव्हा करमते पुण्यामध्ये. या असं नाही करमत. पुढे जायचं इकडनं सरळ घ्या पुढच्या रोडने राईट घ्या. आणि गावात पण करमत, असं नाही, गावात पण करमते. मी गावात चांगल्या प्रकारे राहतो, पण ते काय होतं ना, गावामध्ये गेलं ना थोडस आपल्याला हे म्हणजे नाही का, मोटिवेशन भेटत नाही. जर पुण्यात आई इनसे कुछ एक बार खरीद ले लो, क्योंकि नाही का आपल्यामुळे त्यांचं पोट चालते. तर एकदा मॉल मधून घेण्यापेक्षा दादा मिस होऊया. दादा म्हणजे यार आपलं महाराष्ट्राचं खरंच एक कामाचा माणूस, कामाचाच माणूस होता. परंतु असं वाटतंय कधी कधी दादा परत येतील आणि देवाने करावं माझ्या तोंडामध्ये साखर पडावे आणि दादा परत यावे. देव तर चांगले काम करायला लागला, देव त्याला घेऊन तर जातो. नाही, ते होते यार, जे चांगलं काम करते ना देव त्यांनाच घेऊन जाते. आणि पूर्ण महाराष्ट्राच्या माणसाला वैतागला, देव त्याला टच पण करत नाही. म्हणजे समजून घ्या आता मी कोणाला बोलतोय, तेवढे तुम्ही समजदार आहे. हा, तेवढे तुम्ही समजदार आहे, बाकी काय विषय नाही आपला. मी कोणाचं नाव नाही घेतलंय भाई, आता सांगतोय, कारण की त्यांचे सरकारी होईल माझ्यावर केस. पुढच्या बस स्टॉपला सोडा. या ना, आम्ही इथं चाल घे. हे बघू शकता मित्रांनो, डायरेक्ट डोंगरावर कसा बॉर्डर आहे, डायरेक्ट डोंगरावर. इथे एक आश्रम आहे ना, इथं वृद्धाश्रम आहे, मातोश्री वृद्धाश्रम. ओल्ड एज होम. हा आहे राजाराम ब्रिज. हे बघू शकता. ये दुबई नहीं है, ये इंडिया है. इंडिया में ये महाराष्ट्र आहे. हा? या चौकामध्ये बघू शकता मावळ्यांचं कसं एक प्रकारे बनवलेलं आहे छान प्रकारे, तर ते दाखवतो. कसला येऊ मित्रांनो. हा, महापौर आहेत. हो, त्यांचं काम लय भारी आहे, त्याच्यामुळे ना. बघितलं का पुणे कसं आहे. पुण्यात आलतो फिरायला, ब्रिज वगैरे, राजाराम ब्रिज, मातोश्री, वृद्धाश्रम बघितलं वगैरे. आता चाललोय थोडं पुढे दाखवून नांदेड सिटी वगैरे, शेवटपर्यंत बघत राहा फक्त. सिग्नल लागले, ट्रॅफिक भाग्य. आज आमच्यामध्ये दादा नाही आहेत. दादाचे असे बॅनर बघून खूप रडायला येते. मिस यू दादा, विकासाचा महामेरू. आशा आहे दादा तुम्ही परत
याल. सध्याच्या चर्चेनुसार असं वाटतंय. हे बघू शकता मित्रांनो, लोकमतची बिल्डिंग. लोकमत जे पेपर होतात ना आउट, त्यांची बिल्डिंग. तर बघू शकता मित्रांनो, आपण करतो आता इंटर नांदेड सिटीमध्ये. नांदेड सिटी. हा, तर बघू शकता, तुम्हाला दाखवतोय ते बिल्डिंग्स वगैरे, स्ट्रक्चर वगैरे किती छान प्रकारे केले. एक प्रकारे एकदम सिटीच बसवलेली आहे. कुठं जातात दुबईला, शरद पवार साहेबांनी केलेले हे काम. तर बघू शकता, आपला कसा असू द्या, आपला महाराष्ट्रातला पक्ष असेल ना, आपला महाराष्ट्र डेव्हलप करणार. त्यामुळे ना विचारपूर्वक मत द्यायचं. महाराष्ट्रातल्याच माणसाला मत द्या भाई. कारण की बीजेपी जो पक्ष आहे ना, तो गुजरातचा पक्ष आहे. त्यामुळे तो शेवटी गुजरातलाच डेव्हलप करणार. महाराष्ट्राला जो पक्ष आहे कुठलाही असू द्या, त्याला मत द्या, कारण की महाराष्ट्र डेव्हलप होऊ शकतो. त्यामुळं बाकी बघू शकता, नांदेड सिटीमध्ये सध्या काम चालू आहे बिल्डिंगचं वगैरे. तर आलो आतमध्ये, अजून तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो. तर हे बघू शकता, व्ह्यू वगैरे, वातावरण वगैरे एकदम शांत आहे. आणि स्ट्रक्चर्स वगैरे बघा, बिल्डिंगचे वगैरे एकदम छान वगैरे. IT पार्क वगैरे, इथे कंपनीज बघा किती आहेत. IT पार्क वगैरे बघू शकता. महाराष्ट्रीयन जुगाड. आतमध्ये खूप असं वातावरण छान आहे आणि निसर्गरम्य पण आहे. तर मित्रांनो, या साईडला पण बिल्डिंग वगैरे बघू शकता. कसली मुंबई आणि कसलं काय, कसली दुबई, या आमच्या महाराष्ट्रामध्ये कधी बंगलोज वगैरे. महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये ते पण. हा बाबा करते, पण बाबाला कुठं माहिती आहे, आम्ही ऑलरेडी 2 जण गाडीमध्ये. एक आपला तो मित्र ड्रॉप केला तिकडेच पवड फाट्याला. तर बघा, सरगम या बिल्डिंग मध्ये जायचं आपल्याला. या बिल्डिंग मध्ये जायचं. हा, हे बंगलोज वगैरे बघू शकता. दादाचा बॅनर. अरे दादा कुठं नाही, दादा वाईट वाटतंय हो, काय करणार. तर मित्रांनो, आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. तर आता सध्या आतमध्ये जातो, थोडं काम वगैरे आहे आपलं. आणि तुम्हाला आजचा आपला हे जो पुण्याची टूर मध्ये थोडाफार नांदेड सिटीची टूर आहे, त्यामध्ये आपला ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे सांगा. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की जे काय आपण पुण्यामध्ये काही ॲक्टिव्हिटी करू किंवा जे काही मी हे करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच पुरेपूर प्रयत्न करेल. तर आपल्या भावाला असा सपोर्ट राहू द्या, असं सहकार राहू द्या. कारण की मी नवीन यूट्यूबर आहे, आपल्याला काही एवढं माहीत नाही आहे, तरी पण आपण एक छोटासा प्रयत्न करतोय. फक्त सहकार राहू द्या. थँक्यू. हे बिल्डिंगच्या आतमध्ये एंटर करतो आता आपण. तरी पण आपण आतमध्ये आलेलो बघू शकता. आतमधला येऊ कसा, गार्डन वगैरे येते. सध्या कार्यक्रम चालू आहे, प्रोग्राम. त्या प्रोग्रामसाठी आलो. इथे पोहोचलो मित्रांनो. तर नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला आपला.